या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरे यांनी आता प्रतिटाळी दिलेली आहे। या घडीची महाराष्ट्रातली महत्त्वाची बातमी, माझ्या सोबतच जाऊन हित की भाजप सोबत हे ठरवा, महाराष्ट्राचं हित हीच माझी अट, असं उद्धव ठाकरे म्हणताय। पाहूया राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी काय भाष्य केलंय, काय प्रतिटाळी दिली आहे। माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। या सगळ्या संदर्भात संजय शिरसाट काय म्हणतायत पाहूया। आता राज साहेबांनी जर प्रस्ताव दिला असेल, परंतु तो स्वीकारतील अशी मला शंकाच आहे। ते स्वीकारणार नाहीत। त्यांना आता वेगळंच राहायचं आहे, एकटंच राहायचं आहे। त्यामुळं आजचा प्रस्ताव हा राजसाहेबाचा प्रस्ताव आहे, हा उद्धव साहेबांचा नाही, एवढं मात्र निश्चित आहे। उद्धव साहेब राजसाहेबाबरोबर जाणार नाहीत। त्यांची आता लाईन वेगळी झालेली, त्यांचे विचार वेगळे झालेले आहेत। त्यांना तर शरद पवार साहेब असेल, काँग्रेस असेल किंवा बाकी इतर काही घटक पक्ष असेल, त्यांच्यामध्ये जाण्यात त्यांना स्वारस्य आहे आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्याबरोबर गेल्यामुळं आपलं जे काय स्वतःचं अस्तित्व आहे ते कायम राहील, हा त्यांचा जो गैरसमज आहे। मला त्यामुळे राजसाहेबांबरोबर ते युती करणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।